पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाहीये। आता त्याचं कारण असं की पुण्यातील हडपसर भागातील एका 3 BHK फ्लॅटमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 350 मांजरी पाळल्या असल्याचा प्रकार समोर आलाय। मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 2 महिलांनी हा प्रताप केलाय। या महिलांनी आपल्या घरात 350 मांजरी पाळल्यात। ज्या ठिकाणी ही सोसायटी आहे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यानं नागरिकांना मात्र अनेक त्रासाला सामोरं जावं लागते। आता नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात अगदी थोडक्यात। तर रिंकू भारद्वाज आणि रितू भारद्वाज या 2 महिला सुरुवातीला सोसायटीमध्ये राहण्यासाठी आल्या तेव्हा त्यांचे सगळ्याच रहिवाशांशी चांगले संबंध होते। सुरुवातीच्या काळात या महिलांना मांजरी पाळण्याची आवड असल्याचं सोसायटीमधील नागरिकांच्या लक्षात आलं। सर्वसामान्य लोकांच्या घरी मांजर पाळली जाते त्यामुळे सोसायटीमधील लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं। मात्र या महिलांच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्याच एका महिलेकडून त्यांच्या घरात 50 मांजरी असल्याचं उघड झालं। तरीही सोसायटीमधील नागरिकांनी यावरती आक्षेप नोंदवला नव्हता। आता मात्र या फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी असल्याचं लक्षात येताच सोसायटीमधील नागरिकांनी आक्षेप नोंदवलाय। नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही या महिला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचं नागरिकांचं सांगणं आहे। या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे। संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मांजरी पाळल्यामुळे स्वच्छतेच्या अनेक समस्या, दुर्गंधी आणि आवाज यामुळे इथले रहिवासी हैराण झालेत। मागील 5 वर्षांपासून आपल्याला त्रास होत असल्याचं इथल्या नागरिकांकडून सांगितलं जातंय। पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे इथल्या रहिवाशांनी 2020 मध्येच तक्रार दाखल केली होती। तेव्हा या 2 महिलांकडे 50 मांजरी असल्याची माहिती मिळाली होती। आता मात्र 5 वर्षात हा आकडा 50 वरून तब्बल 350 वर गेल्याची माहिती मिळतेय। या सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारीनंतर मात्र पालिका प्रशासनानं या दोन्ही महिलांवर आता कारवाईची नोटीस बजावली आहे। आता रहिवाशांच्याच तक्रारीनंतर या 2 संबंधित महिला आपल्याजवळ या मांजरी ठेवणार की नाही की रहिवासी हैराणच राहणार असे सवाल मात्र विचारले जात आहेत। आता याबद्दल पुणे महानगरपालिका पुढे काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, अशाच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।